आजची सभा जी तहकूब झाली आहे ती स्वीकृत सदस्यांवरून झाली आहे की नेमकं वंदे मातरमवरून झाली, काय म्हणणं आहे? नाही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारंवार आम्ही सभागृहाला विनंती करतोय. शहरामध्ये अनेक जटिल प्रश्न आहेत. आम्ही आत्ता भटक्या कुत्र्यासंदर्भात देखील बोललेलो आहे. रस्त्यामध्ये सगळी परिसरामध्ये अख्खी शहरातील जनता त्रस्त झालेली आहे. खड्ड्यात शहर का शहरात खड्डा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. SIR-मुळं कोणताही अधिकारी जाग्यावर नाही आहे. सगळे प्रश्न भेडसावत असताना अशी कोणती घटना घडली आहे आणि ही घटना म्हणजे ते संयुक्तिक आहे का? हे निश्चित जो आहे तो संयुक्तिक आहे का? बरं असं काय तुमच्या मनामध्ये की आमची पण 3 नावं तुम्हीच नेमावी का? आणि मी आत्ता तेच सांगणार होतो की अजितदादांनी कधीच असं केलं नाही राजकारणामध्ये. आम्ही काँग्रेसमध्ये असताना आमची फक्त 14 नगरसेवक असताना आम्हाला महिला बाल कल्याण समिती, क्रीडा समिती, प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिलेले 14मध्ये. का तर आम्ही आघाडीमध्ये वरती होतो. तुम्ही काय आमचे चतुर नाहीत आणि हे आमच्या हक्काचे असलेले 2 प्रभाग सुद्धा दिलेले नाहीत. मग तुम्हाला एवढं कोणता म्हणजे न्यूनगंड आहे की याच्यामध्ये की का असं तुम्ही करताय? आणि हे लोकशाहीला पूरक असं वातावरण नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये कोणते संस्कार निर्माण करताय? एवढे आपण टोकाचे वैरी आहेत का? नेमकं कोणती आमच्याकडून घडणारी घटना? आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अतिशय चुकीचा पायंडा पडलेला, कोणाचा अंकुशच नाही राहिलेला. आणि म्हणून ह्या गोष्टी अतिशय त्यांच्यात मी आता वरिष्ठांना पत्र लिहिणार आहे. ह्यामुळं आम्ही तिथं महायुतीमध्ये आहोत. तुम्हीही ह्या ठिकाणी पक्षाची प्रतिमा मलिन करीत आहात, त्याचा परिणाम महायुतीवर देखील होतो. तर तुम्ही सक्त समज किंवा ताकीद संबंधित पदाधिकाऱ्यांना द्याव्यात अशा पद्धतीच्या मी भावना आहे. महापौरांना सभा घ्यायची होती, महापौर म्हणत होते की आपण महापौर कोणाचा दबाव आहे का महापौरांवर? दबाव आणला गेला त्यांच्यावर. शेवटी महापौर आहेत ते. महापौरांनी नियमाप्रमाणे सभाचं कामकाज चालू केलं होतं आणि त्यांच्यामध्ये समन्वय नाही तर तुम्ही तहकूब करायची. हे तुमच्या सभा मिटिंगमध्ये, पक्ष मिटिंगमध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही शहराचं मनोरंजन कशाला करताय? हे वैचारिक अधोगती आहे. कोण दबाव आणतोय काय म्हणणार? दबाव कोण टाकतंय महापौरांना? कोणी दबाव आणला? त्यांच्या पक्षाचे कोण दबाव टाकणे इतपत प्रभावी आहे मला नाही माहिती. ज्या नगरसेवकांनी तहकूब करण्यासाठी सपोर्ट केलेला आहे किंवा तहकूब केलेली आहे की पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.